बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ग्लोरिया डायस बेळगावमधील एका कुटुंबात जन्मलेली ही मुलगी, पाठीशी 4 भाऊ असलेले, घरामधील वातावरण अतिशय धार्मिक प्रार्थनामय अशा प्रकारच्या वातावरणात लहानाची मोठी झालेली. आणि एक दिवस तिने आपल्या मनातील इच्छा आईवडिलांना बोलून दाखवली की मला सिस्टर व्हायला जायचंय. आणि आईवडिलांनी सांगितलं, तुझ्या पाठीशी 4 भाऊ आहेत, घरामध्ये सगळं काय आहे, हा विचार तू मनातून काढून टाक. जवळजवळ 1 वर्ष तिने हा विचार आपल्या मनामध्ये तसाच दाबून ठेवला. परंतु परमेश्वर ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला बोलावत असतो तेव्हा ती व्यक्ती एका वेगळ्या उर्मीने अस्वस्थ झालेली असते. एक उदात्त असं स्वप्न अंतःकरणामध्ये बाळगून असते. जणू काही कुठेतरी एखादा दिव्य साक्षात्कार त्या व्यक्तीला झालेला असतो आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची किंमत मोजण्यास ही व्यक्ती तयार असते. आणि तसंच काहीच ग्लोरिया डायस हिच्या बाबतीत घडत होतं. आणि 1 वर्षानंतर परत तिने सांगितलं, नाही, मला सिस्टर व्हायला गेलंच पाहिजे. नाही लाजास्तव कुटुंबाने तिला संमती दिली. ती कॉन्व्हेंटच्या पायऱ्या चढली, प्रशिक्षण सुरू झालं. 6 महिन्यामध्ये वडिलांना हार्ट अटॅक आला आणि ते मरण पावले. दुसऱ्या 6 महिन्यामध्ये आईला पक्षाघाताचा झटका आला, ती मरण पावली. त्यानंतर मोठ्या भावाला अटॅक आला, तो मरण पावला. जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी लोटतो का न लोटतो, तोच त्या मोठ्या भावाचा एकुलता मुलगा कामाला लागला होता, 1 महिन्याचा पगार घेऊन घरी परतत होता. रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झालं आणि त्या ठिकाणी मरण पावला. 2 वर्षामध्ये 4 माणसं घरातली मरण पावलेली आहेत. गावामध्ये एक प्रकारची ही अंधश्रद्धा पसरलेली की त्यांच्या घरातील लक्ष्मी निघून गेलेली आहे, ती परत आली नाही तर मरणाची ही मालिका अशीच सुरू राहणार आहे. म्हणून तिने परत आलं पाहिजे. उरलेले भाऊ आणि वहिन्या कॉन्व्हेंटमध्ये गेल्या. त्यांनी तिला बोलावलं आणि सांगितलं सुपिरियरला की आमच्या मुलीला परत पाठवा, आम्हाला तिला सिस्टर करायचं नाही आहे. जेव्हापासून तिने घर सोडलेलं आहे आमच्या घरामध्ये अशी अवदसा आलेली आहे. आणि ग्लोरिया डायस हिला विचारण्यात आलं, किती सुंदर ख्रिस्ती श्रद्धेला झळाळी देणारं असं उत्तर तिने दिलं बघा, की ज्या ज्या वेळेला मरण किंवा मृत्यू माझ्या कुटुंबाला भेट देत होता त्या वेळेला परमेश्वर माझ्या हृदयाला ठोठावत होता की बघ, तुझ्या घरामध्ये मृत्यू होत आहे, तुझे अश्रू पुसण्यासाठी कॉन्व्हेंटमधल्या सिस्टर्स आहेत, गावातली माणसं आहेत. पण ह्या जगामध्ये अशी बरीच लोकं आहेत की ज्यांचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्येच थिजून जातात, त्यांचे अश्रू त्यांच्या गालावरतीच सुकून जातात. त्यांच्या अश्रूंना किंमत नसते, कोणी त्याला विचारत नसतो की त्यांच्या काळजातली जखम कोणती आहे, त्यांच्या जीवनातलं दुःख कोणतं आहे, कोणालाच काही पडलेलं नसतं. अशा लोकांची सेवा करण्यासाठी तुला सिस्टर झालं पाहिजे. आणि हे तिने तिकडे मनमोकळेपणाने सांगितलं. आणि मग ग्लोरिया डायस सिस्टर झाल्या. परमेश्वराची सेवा त्यांनी सुरू केली. गोरगरिबांचं दुःख दूर करायचं हा साक्षात्कार त्यांना कुठेतरी झालेला. कुठेतरी मरण झालेलं बातमी तिच्या कानावरती पडली की घरामध्ये बसून राहायचं नाही, ताबडतोब त्या ठिकाणी जायचं, दुःखितांचं सांत्वन करायचं, मेलेल्या व्यक्तींसाठी प्रार्थना करायची, मिस्सा बली अर्पण करायचा. अशा प्रकारे आयुष्य तिने काढलेलं आहे. संपूर्ण प्रसंग कशासाठी सांगायचं की माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतच राहतं, परंतु त्या दुःखाला माणूस कशा पद्धतीने प्रतिसाद देतो त्यावरून त्या दुःखाची किंमत ठरत असते. मुळात माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय येत असतं ह्याची पंडितांनी एकूण 5 कारणं दिलेली आहेत. पहिलं कारण आहे, हे जग अपूर्ण आहे. जग अपूर्ण असल्यामुळे भूमिकंप होतात, त्सुनामीच्या लाटा होतात, वादळ वारे होत असतात, भूकंप होत असतो, ज्वालामुखी किंवा व्होल्कॅनो होत असतात, कधी कधी दुष्काळ पडत असतो, तुफान होत असतात. अशा प्रकारे निसर्ग किंवा ही पृथ्वी अपूर्ण आहे, म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःख येत असतं.
त्याची माणसाने सतत जाणीव ठेवायची की काही दुःखे आपल्या आवाक्या पलीकडची असतात, त्याला माणूस कधीच आवर घालू शकत नाही. फक्त त्या दुःखामध्ये दडलेला परमेश्वराचा संदेश माणसाने ओळखायचा असतो आणि त्यानुसार ते दुःख गिळायचं असतं. दुसरं कारण आहे, मानवी शरीर अपूर्ण आहे. हे शरीर अपूर्ण असल्यामुळे आजारी पडतं. संसर्गजन्य गोष्टीची त्याला बाधा होत असते. छोटासा ॲक्सिडेंट झाल्यानंतर दुखापत होत असते. हे शरीर अपूर्ण आहे. मग ते छोट्या बाळाचं असो, तरुणाचं असो, प्रौढाचं असो, मध्यमवर्गीय व्यक्तीचं असो, म्हाताऱ्या व्यक्तीचं असो, बिछाण्याला खिळलेल्या व्यक्तीचं असो, प्रत्येकाचं शरीर अपूर्ण आहे. प्रत्येक वयाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःख येत असतं, कारण हे शरीर अपूर्ण आहे. म्हणून माणसाने सतत लक्षात ठेवायचं आहे, हे शरीर अपूर्ण असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये दुःख येणारच आहेत, आजार येणारच आहेत. मात्र त्याला सामोरं कसं जायचं? ख्रिस्ती श्रद्धेमधील काही संत महंतांनी विचार व्यक्त केलेले आहेत की आजारपण म्हणजे एक छोटीशी रिट्रीट असते. माणूस अंतःकरणामध्ये डोकावून पाहतो, कशामुळे मी आजारी पडलो, का बरे मला ही दुखापत झाली, का मला हा संसर्गजन्य आजार जडलेला आहे. आणि माणूस जीवनामध्ये बदल करत जातो आणि स्वतःचा विकास करत असतो. किंवा दुसऱ्या एका संतांनी म्हटलेलं आहे की आजार म्हणजे परमेश्वराने घेतलेलं चुंबन. चुंबन कसलं प्रतीक आहे? प्रेमाचं. की परमेश्वर कधी कधी एखादा आजार आपल्या जीवनात येऊ देतो, परंतु त्या आजारामुळे, त्या दुःखामुळे एक नवीन व्यक्ती जन्माला येत असते. संत इग्नेशियस लोयोला, तोफेचा गोळा पायाला लागलेला आणि बिछाण्यावरती पहुडून काही संतांची चरित्र वाचत होता आणि मग त्याच्या मनामध्ये एक विचार चमकून गेला, इफ ही अँड शी कॅन बिकम अ सेंट, वाय नॉट यू अँड मी. अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला की ती आणि तो संत होत असेल तर तू आणि मी संत का होऊ शकत नाही? एक मोठा योद्धा, जखमी झालेला, परंतु त्या जखमेमध्ये दडलेलं होतं संपूर्ण जगासाठी येशू संघीय नावाचा एक मोठा परिवार, ह्याचं बीज. गेली 400 वर्षे येशू संघीय म्हणजे जेजुएट ही संस्था संपूर्ण जगामध्ये कार्य करत आहेत. पण त्याचं मूळ कशात आहे? इग्नेशियस लोयोला ह्याच्या पायाला झालेल्या दुखापतीमध्ये. म्हणून अशा प्रकारचं दुःख आल्यानंतर माणसाने मागे हटायचं नसतं, ते दुःख टाळायचं नसतं, कवटाळायचं असतं. तिसरं दुःख आहे, माणसाचा मेंदू हा अपूर्ण आहे. सगळ्या गोष्टी माणसाला नाही समजत. संत अगस्तीनला देखील असंच वाटायचं की एवढा मोठा परमेश्वर ह्या जगात असेल तर ह्या जगात वाईट कशामुळे आहे? म्हणून तो एकीकडे परमेश्वराला भजायचा आणि दुसरीकडे वाईट कर्मे सुरू ठेवायचा. त्याला मानिकेइझम नावाची विचारसरणी बोलतात. मग एक दिवस त्याने एक प्रवचन ऐकलं संत आंब्रोस यांचं. त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की परमेश्वराची ताकद ह्या जगातल्या सगळ्या वाईटाला एकत्र केल्यानंतर सुद्धा 1000 पट मोठी असते. म्हणजे वाईट 1 पट असेल, परमेश्वराची ताकद 1000 पट. हे समजल्यानंतर डिवाइन इल्युमिनेशन म्हणजे दैवी साक्षात्कार संत अगस्तीनला झाला. पूर्णपणे तो बदलून गेला आणि एक सुंदर काव्य त्याच्या तोंडातून बाहेर पडलं, लेट लेट हॅव आय लव्ड यू, ओ ब्युटी सो एन्शियंट अँड सो न्यू. हे सर्व समर्थ सनातन सौंदर्यवान परमेश्वरा, मी तुझ्यावर फार उशिरा प्रेम केलेलं आहे. तू माझ्या काळजामध्ये होता, मी राणीवणी भटकत होतो. तू माझ्या कानामध्ये बोलत होता, मी सगळीकडे तुझा आवाज शोधत होतो. पण किती सुंदर आहेस तू हे परमेश्वरा, किती सामर्थ्यशाली आहेस. मेंदू अपूर्ण असतो. त्या अगस्तीनला झालेल्या साक्षात्काराची कथा बऱ्याच लोकांना माहीत आहे. छोटासा मुलगा समुद्र किनारी खड्डा खणत आहे आणि अगस्तीन त्याला विचारत आहेत, काय करत आहेस? हा संपूर्ण समुद्र मला ह्या खड्ड्यामध्ये रिकामा करायचं. आणि अगस्तीन हसायला लागले, एवढा मोठा समुद्र छोट्याशा खड्ड्यामध्ये घालणार? आणि मग तो मुलगा सांगतो, तुम्ही पण तसंच करायला लावलेला, एवढा मोठा परमेश्वर छोट्याशा मेंदूमध्ये घालणार? शक्य नाही आहे. मग त्याने सुंदर असं एक वाक्य म्हटलं की मी परमेश्वराला सांगत होतो मला सगळं समजू दे, मग मी विश्वास ठेवीन. परमेश्वर म्हणतो पहिला विश्वास ठेव, तुला सगळं समजेल.
आणि त्याचा अनुभव तसा होता की माणसाचा मेंदू अपूर्ण आहे ह्याची माणसाने जाणीव ठेवायची. जेथे बुद्धीचं क्षेत्र संपतं तिथे श्रद्धेचं क्षेत्र सुरू झालं पाहिजे, नाहीतर माणसाची वाटचाल आत्महत्येच्या दिशेने झालेली इतिहासाने दाखवून दिलेली आहे. चौथं कारण आहे उदात्त हेतूसाठी दुःख सहन करायचं. म्हणजे वडील परदेशी जातात, पैसा कमावतात, भरपूर कष्ट करतात, मुलाबाळांसाठी पाठवतात, मुलं लहानाची मोठी होत जातात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड परिश्रम आणि कष्ट. माझ्या समोर बसलेले आहेत माता भगिनी आणि बंधू, काबाड कष्ट केवढे, परंतु कशासाठी? उदात्त हेतूसाठी वेचलेले ते कष्ट आहेत. अशा वेदनेला चांगली फुलं येत असतात. अशी वेदना कधीच वांझ नसते. त्याला योग्य वेळी योग्य काळी योग्य अशी फळं येत असतात. त्यासाठी माणसाने सातत्याने कार्य करत राहायचं असतं. उदात्त हेतूसाठी दुःख सहन करायचं. आणि पाचवं कारण आहे तारणदायी दुःख. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख हे तारणदायी दुःख आहे. ह्या संपूर्ण प्रायश्चित्त काळामध्ये आपण आध्यात्मिक वसंत ऋतू हा मुख्य विषय घेऊन वेगवेगळे टप्पे अनुभवलेले आहेत की कशी परमेश्वरासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी योजना असते आणि मग माणसाची दुर्बळता त्या आड येऊ शकते. मग माणसाने थोडासा पश्चाताप करायचा असतो, क्षमाशीलतेसाठी आपलं अंतःकरण उघडायचं असतं, प्रार्थना आणि शास्त्रवाचन ह्याद्वारे आपलं जीवन फुलवायचं असतं आणि उदात्त हेतूसाठी दुःख सहन करण्याची तयारी ठेवायची असते. प्रभू येशू ख्रिस्ताचं देखील दुःख तारणदायी दुःख आणि त्याची पूर्वतयारी साक्षात परमेश्वर पित्याने जुन्या करारापासून सुरू केलेली. जॉन क्रिझोस्टम नावाचे संत होऊन गेले. त्यांनी किती सुंदर म्हटलेलं आहे बघा की आदामाला झोप आणण्यात आली, त्याच्या कुशीतून एवा निर्माण करण्यात आली. ही कसली पूर्वछाया होती? क्रूसावरती नवा आदाम येशू ह्याला झोप आणण्यात येणार होती. त्याच्या कुशीतून ख्रिस्त सभा जन्माला येणार होती. त्याचं ते प्रतीक. तशाच प्रकारे काईनने आबेलाचा खून केला. आबेल हा मेंढपाळ अशासाठी मारला गेला की भविष्यामध्ये उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताला ठार केलं जाणार आहे त्याच्याच बांधवांकडून. अब्राहम आणि इसाहक यांची कथा की इसाहकाच्या खांद्यावरती लाकडाचं भारा देण्यात आलेला आहे आणि चाललेत मोऱ्या देशामधील एका डोंगरावर. ते बाळ प्रश्न विचारत आहे की बाबा विस्तव आहे, सुरा आहे आणि लाकूड सुद्धा आहे, कोकरू कुठे आहे? आणि बाबांनी सांगितलं कोकरू परमेश्वर बघून देईल आणि संपूर्ण ती डोंगरावरची वाट चालत जातात. कशासाठी सांगण्यात आलं होतं? होमार्पण. होमार्पण ह्या शब्दाचा अर्थ काय? की लाकडाची वेदी रचायची, जो बळी द्यायचा त्याचे तुकडे तुकडे करायचे आणि मग त्या लाकडाला आग लावायची. त्याच्यासाठी सुरा घेतला होता, अग्नी घेतला होता, लाकूड घेतलेलं होतं. आणि फक्त अब्राहमाला माहीत होतं ह्या माझ्या बाळाचं मला होमार्पण करायचं. अब्राहमाचं समर्पण पूर्णत्वास गेलं नाही, परंतु कालवारी टेकडीवरती परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्राचं समर्पण संपूर्ण जगासाठी केलेलं आहे. किंवा त्यानंतर आलेला योसेफ, त्याच्याच भावाने त्याला 20 नाण्यांनी विकून टाकलं. कसली पूर्वछाया होती? आपलाच एक शिष्य आपल्याला 30 नाण्याला विकून टाकणार आहे, त्याची ती पूर्वछाया. किंवा मोशेने अरण्यामध्ये सर्प उंच केला, त्याच्याकडे बघणारे सगळे तारण पावले. तसंच मनुष्याच्या पुत्राला उंच केलं जाईल. पूर्वछाया कशी पडलेली आहे बघा. किंवा दावीद किद्रोन ओहोळच्या पलीकडे जातो त्यावेळेला काय नक्की घटना घडलेली असते? त्याच्या स्वतःच्या मुलाने बंड पुकारलेलं होतं, ॲब्सोलम. आणि म्हणूनच त्या बंडाची जखम, त्याच्या काळजामध्ये असलेली भळभळती अशी जखम, ती जखम घेऊन किद्रोन ओहोळाच्या पलीकडे दावीद जातो. कारण नंतर येशू सुद्धा किद्रोन ओहोळाच्या पलीकडे जाणार होता. दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त कोणती जखम घेऊन जाणार होता? त्याच्याच एका शिष्याने बंड पुकारलेलं होतं आणि त्याला फसवणार होता.
ती भळभळती जखम घेऊन प्रभू येशू ख्रिस्त किद्रोन ओहळाच्या पलीकडे जातो. योना संदेष्टा 3 दिवस आणि 3 रात्री माशाच्या पोटात राहतो. कसलं प्रतीक आहे? येशू ख्रिस्त मरण पावणार आहे, 3 दिवस 3 रात्री भूमीच्या पोटात राहणार आहे. पूर्वछाया. हे सगळं आज आपण कशासाठी चिंतनाकरता घेतलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती चिंतन करायला आजपासून आपण सुरुवात केलेली आहे. हा दुःख सहन आठवडा आहे. ह्या दुःख सहनाची पूर्वतयारी साक्षात परमेश्वराने केलेली आपण किती केली पाहिजे? आपण कसली तयारी करत असतो? सगळं काही व्यवस्थित असावं, माझं भरपूर मोठं घर असावं, बंगला गाडी असावी, माझ्या हातामध्ये मोठा मोबाईल यावा, ह्याच्यासाठी पूर्वतयारी. दुःखासाठी पूर्वतयारी कोण करत नाही. पण चांगल्या उदात्त हेतूसाठी जे दुःख सहन करावं लागतं त्याच्यासाठी पूर्वतयारी करायची असते. हे प्रभू येशू ख्रिस्त देखील नव्या करारामध्ये कितीतरी घटनांमधून दाखवून देतो. शुभवर्तमानकार कशा पद्धतीने त्याचं वर्णन करतात बघा. मत्तईच्या शुभवर्तमानात अध्याय 2 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, पूर्वेकडचे मागी लोक यहुद्यांचा राजा कुठे जन्माला आलेला आहे त्याचा शोध घेण्यासाठी जेरुसलेमला पोहोचले. सुरुवातीला शब्द आहेत यहुद्यांचा राजा, त्या प्रकरणाच्या शेवटी शब्द आहेत नाझरेतकर येशू. सगळे एकत्र करून बघा. येशूच्या क्रुसावरती जी पाटी होती, येशू नाझरेतकर यहुद्यांचा राजा, ती जणू काही त्याच्या बालपणीच तयार झालेली होती. केवढी पूर्वतयारी बघा. किंवा सैतानावरती प्रभू येशू ख्रिस्त विजय मिळवतो यहुदियाच्या त्या वाळवंटामध्ये. कसलं प्रतीक आहे? सैतान म्हणा, पाप म्हणा, दुःख म्हणा, मरण म्हणा, ह्या सगळ्यांवरती प्रभू येशू ख्रिस्त विजयी होणार आहे क्रुसावरती बलिदान करून. त्याची ती पूर्वछाया. त्यानंतर आपल्या प्रेषितांना तो सांगतो की आपण आता सगळे चाललो जेरुसलेमच्या दिशेने, तिथे मनुष्याच्या पुत्राला धरून देईल, ते त्याला जीवे मारतील, 3ऱ्या दिवशी तो परत जिवंत होईल. केवढी जाणीव आहे बघा येशूला आपल्या दुःख सहनाची. किंवा जब्दीचे 2 मुलगे त्याला सांगतात आम्हाला उजवीकडे डावीकडे बसायचं आहे. येशू सांगत आहे, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिववेल का? केवढी जाणीव आहे बघा दुःखाची. माणसाने ही सतत जाणीव ठेवायची, माझ्या जीवनामध्ये दुःख येणार आहे, त्यासाठी माझ्या मनाची आता तयारी असली पाहिजे. कोणतंही दुःख येऊ दे, त्याचं रूपांतर अमृतामध्ये करण्याची ताकद परमेश्वराच्या कृपेमध्ये असू शकते. हा विश्वास माणसाने अंतःकरणामध्ये बाळगायचा असतो. अशा प्रकारच्या दुःखावरतीच ख्रिस्त सभा उभी आहे. आज रक्तसाक्षांचं रक्त हे श्रद्धेचं बीज आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हजारो रक्तसाक्षांनी रक्त सांडलं म्हणून आज आपण हा सोहळा साजरा करू शकत आहोत. दुःख सहन. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांची देखील तयारी केली. अखेरच्या भोजन प्रसंगी कशा प्रकारे आपलं शरीर छिन्न विच्छिन्न केलं जाणार आहे ते भाकर मोडताना दाखवलं. कशा प्रकारे आपलं रक्त घळघळा सांडणार आहे ते द्राक्षरसाच्या रूपात दाखवून दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांची देखील पूर्वतयारी केली. फादर रेमंड ब्राऊन ह्यांनी द डेथ ऑफ द मसाया नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुःख सहन आहे त्या दुःख सहनाचे 4 टप्पे आपल्याला सांगितलेले आहेत. ह्या दिवसांमध्ये आपण त्या 4 टप्प्यांवरती चिंतन करणार आहोत. पहिला टप्पा आहे गेतशेमानी बागेमधील यातना. काय नक्की घडलं? 3 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट घडलेली आहे, आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. अशा प्रकारचा प्रभू येशू ख्रिस्ताचा आंतरिक संघर्ष, इनर कॉन्फ्लिक्ट, तो आंतरिक संघर्ष तो त्या ठिकाणी अनुभवतो. त्याचा घाम भूमीवरती रक्ताचे मोठमोठाले थेंब पडावे तशा प्रकारे पडत होता. आंतरिक संघर्षाचं ते प्रतीक आहे. आणि कशा प्रकारचा आंतरिक संघर्ष? आत्म्याला संपूर्ण जग जिंकायचं होतं, तारण करायचं होतं, पण त्यासाठी वेदना शरीराला भोगायच्या होत्या. त्या शरीराला हातापायातून खिळे जाणे म्हणा, डोक्यावरती काट्यांचा मुकुट म्हणा, पाठीवरती चापकाचे फटके म्हणा, कुशीमध्ये भाला म्हणा, अशा प्रकारच्या वेदना सहन करायच्या होत्या. त्यासाठी ते शरीर तयार नव्हतं. म्हणून येशू सांगत आहे,
आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे, किंवा आत्मा आतुर देह फितूर. अशा प्रकारची माणसाची गत होत असते. रेमंड ब्राऊन नावाचे फादर सांगत आहेत, ही घटना नुसती गेत्सेमानी बागेत घडली नाही, ती आपल्या घरामध्ये घडत असते. हातामध्ये मोबाईल घेऊन बसा, 2-2, 3-3 तास पेंगुळत नाही आपण, डोळे पडत नाहीत, सहज बघत राहू शकतो. हातामध्ये रोजरी घेऊन बघा, 5 मिनिटामध्ये झोप येते की नाही बघा. हातामध्ये बायबल घेऊन बघा, चटकन डोळे जड होतात की नाही बघा. हे कसं होतं? म्हणजे जे तुम्ही करू इच्छिता ते आध्यात्मिक आहे, पण कोणाला करायचंय? त्या शरीराला करायचंय, डोळ्यांना वाचायचंय, कानाने ऐकायचंय, ओठाने बोलायचंय, शरीराला ते करायचंय. त्याची ट्रेनिंग झालेली नाही, तो देह फितूर आहे. त्याच्यासाठी ह्या प्रायश्चित्त काळामध्ये ख्रिस्त सभेने आपल्याला एक शिस्त लावलेली. बर्नर्ड तिरेल नावाचे विचारवंत काय म्हणतात बघा, जेव्हा शरीर उपवास करत असतं त्यावेळेला आत्मा उल्लसित झालेला असतो. आपण अनुभवलं की ना बघा या दिवसात. आणि जेव्हा शरीर उत्सव करत असतं तेव्हा आत्म्याला उपवास घडत असतं. वेन द बॉडी फास्ट्स द spirit or soul feasts. When the body feasts, the soul fasts. म्हणजे ह्याची जाणीव ठेवायची. मला जर आध्यात्मिक वसंत ऋतू अनुभवायचा असेल तर माझ्या शरीराची शिस्त लावली पाहिजे. किती खावं, काय खावं, किती झोपावं, कसं झोपावं, किती काम करावं, ह्याची शिस्त लावली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने ती कडक शिस्त स्वतःला लावलेली. रात्रीच्या रात्री तो त्या जैतुनाच्या डोंगरावरती घालवायचा. विचार करा, एवढा की एकदा तर त्याला वादळामध्ये असतानाच झोप लागली. एवढं त्यांनी स्वतःचं शरीर कह्यात ठेवलेलं. आणि म्हणूनच आता ह्या गेत्सेमानी बागेमध्ये तो काय करत आहे? 3 वेळा जाऊन प्रार्थना करत आहे. कोणती प्रार्थना? बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. येशूला तो प्याला दूर का करायचा होता? कोणत्या प्रकारचा प्याला होता? क्रूसावरती ज्या वेळेला त्याला मृत्यू येईल त्यावेळेला परमेश्वरापासून क्षणभर का होईना आपली ताटातूट होणार आहे, हा त्याला मोठा दुःखाचा प्याला वाटत होता. परंतु तो प्यालाशिवाय त्या दुःखाच्या मरणाच्या दाढीतून त्याला जाता येणार नव्हतं. म्हणून शेवटी तो सांगतो, माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तुझ्या इच्छेप्रमाणे. एकदा त्याने परमेश्वराची ही इच्छा स्वीकारल्यानंतर तो उठतो, आपल्या प्रेषितांकडे येतो आणि सांगतो, चला उठा, मला धरून देणारा जवळ आलेला आहे. आंतरिक संघर्ष सुरू असतो, तो कुठेतरी संपला पाहिजे. त्यासाठी परमेश्वराची इच्छा स्वीकारायची असते. दुसरा प्रसंग गेत्सेमानी बागेमधील जुदासचं चुंबन. त्या चुंबनाला काय अर्थ आहे? येशू देवळामध्ये बसायचा, मंदिरामध्ये बसायचा, बाजारामध्ये आणि शेतामळ्यात फिरायचा, तेव्हा त्याला सहज धरता आलं असतं. का त्याला रात्रीचं धरण्यात आलं? का चुंबन ही खून त्याला देण्यात आलेली आहे? त्याला एक मोठं कारण आहे. यहुदी समाजामध्ये चुंबन घेत असताना कोणती शिस्त पाळायची त्याविषयी काही संकेत होते. की जे वरिष्ठ आहेत त्यांनी सुरुवात करायची, कनिष्ठाने त्याला प्रतिसाद द्यायचा, पतीने सुरुवात करून पत्नीने प्रतिसाद द्यायचा, वडिलांनी सुरुवात करून मुलाने प्रतिसाद द्यायचा. उधळा बाप काय करतो बघा, उधळा मुलाचा बाप त्याला जाऊन पहिल्या प्रथम त्याचे पटापट मुके घेतो. म्हणजे त्याने सुरुवात करायची हा संकेत. इथे कोणी सुरुवात केलेली आहे? एका शिष्याने केलेली आहे. त्याचं कारण त्याने आपल्या गुरुला 30 चांदीच्या नाण्यांनी विकलेलं आहे. 30 चांदीची नाणी ही एका गुलामाची किंमत होती. म्हणजे आता त्याचा गुरु त्याचा गुलाम झालेला आहे. तो सांगेल त्याप्रमाणे आता त्या गुरुने करायचं. आणि फादर रेमंड ब्राऊन आपल्याला सांगत आहेत, ही घटना फक्त गेत्सेमानी बागेत घडली नाही, माणसाच्या जीवनामध्ये घडत असते. माणूस सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आखतो, मग परमेश्वराकडे येतो आणि सांगतो मला आशीर्वाद दे. म्हणजे कार्यक्रम आम्ही आखायचा आणि त्याने पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्यायचा, तो आमचा गुलाम. फादर रेमंड ब्राऊन सांगतात, सुरुवातीपासून त्याला स्वामी, प्रभू, तारणारा परमेश्वर हे स्थान आपल्याला देता आलं पाहिजे. की तुझी काय योजना आहे प्रकट कर. आम्ही आता प्लॅनिंगला बसलेलो आहोत, आम्हाला दाखव पवित्र आत्म्या.
आम्हाला आता मार्गदर्शन कर, मग त्याच्या इच्छेप्रमाणे जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. कारण त्याला आपण प्रभुत्व दिलेलं आहे, स्वामित्व त्याचं स्वीकारलेलं आहे. अशा प्रकारची ती घटना. तिसरी घटना आहे, पेत्राने तलवार उपसली आणि मल्ख नावाच्या शिष्यांचा कान कापून टाकला. येशूने काय केलेलं आहे? येशूने ताबडतोब त्याचा तो कान बरा केलेला आहे असं आपल्याला त्याच्या दुःख सहनात सांगण्यात आलं. काय नक्की घडलेलं आहे? येशू स्वतः दुःख सहन करत होता, परंतु दुसऱ्याच्या दुःखाचा त्याला विसर पडला नव्हता. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देखा तो मैं मेरा गम भूल गया. अशा प्रकारचं एक गाणं आहे. ह्या जगामध्ये केवढं दुःख आहे, परंतु मी मात्र स्वतःच्याच दुःखाचा विचार करत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस अधिक दुःखी बनत राहतो. थोडासा दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करा, तुमचं दुःख हलकं झाल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी कुष्ठरोग्यांच्या आश्रमाला भेट देऊन बघा, अनाथ आश्रमाला भेट देऊन बघा, वृद्धाश्रमाला भेट देऊन बघा, एखाद्या हॉस्पिटलला भेट देऊन बघा. आपण केवढे धडधाकट आहोत, व्यवस्थित आहोत ह्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळेला आपल्या तोंडामध्ये असतं त्याला दुःख नाही, त्याला तक्रार किंवा कुरकुर म्हणता येईल. म्हणून मी दुःख सहन करत आहे की तक्रार करत आहे, कुरकुर करत आहे, ते तपासून पाहणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी अटक करण्यात आली. आणि मग दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, त्याची चौकशी. पहिली चौकशी होती मुख्य याजकासमोर. कशासाठी? त्याला आता मरणदंडाची शिक्षा दिली पाहिजे. मरणदंडाची शिक्षा देण्यासाठी 3 गोष्टी यहुदी समाजामध्ये होत्या: व्यभिचार, खून किंवा देवनिंदा. पहिल्या 2 पापामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कुठे सापडला नाही त्यांना. परंतु तिसरं पाप, देवनिंदा, हा सांगत आहे हे मंदिर मोडा, 3 दिवसात मी उभारून दाखवतो. देवनिंदा किंवा हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो, देवनिंदा. अशा प्रकारचे आरोप त्याच्यावरती करण्यात आले. आणि प्रमुख याजकाने त्याला प्रश्न विचारला, तू खरंच परमेश्वराचा पुत्र आहेस का? त्याने सांगितलं, होय. आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला मेघांवरती आरूढ होताना आणि येताना पाहाल. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडली. त्याच्यासाठी हे दुर्भाषण किंवा देवनिंदा होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने काय नक्की केलं? दुःखामध्ये असताना माणसाने स्वतःची अस्मिता किंवा आत्मप्रतिमा कधीच नजरेआड करू द्यायची नसते. नेव्हर फॉरगेट युअर आयडेंटिटी इन द मिस्ट ऑफ युअर सफरिंग. जीवनामध्ये दुःख आलेलं असताना विसरायचं नसतं, मी परमेश्वराचा पुत्र आहे, परमेश्वराची कन्या आहे. 24 तास, 7 दिवस, 12 महिने. मी म्हातारा असेन की छोटा बाळ असेल, मी स्त्री असेन की पुरुष असेन, ठेंगणा असेल की उंच असेल, जाडा असेल की बारीक असेल, गोरा असेल की काळा असेल, मी परमेश्वराचं लेकरू आहे. एकदा ती गोष्ट माणसाने स्वीकारली, स्वतःची प्रतिमा अबाधित राखली, की माणसाला दुःख सहन करायला काही वाटत नाही. येशूने तसंच नेमकं तिकडे केलेलं आहे. तीच गोष्ट आता तिसऱ्या टप्प्यामध्ये रोमी सुभेदार पिलात ह्याने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला, तू राजा आहेस का? तशा प्रकारचे आरोप आता त्याच्यावर करण्यात आलेले. यहुद्यांचा राजा स्वतःला सांगतोय, कैसराला कर देण्याविषयी बंद करतोय, लोकांना सरकार विरुद्ध चिथावतोय. आरोप कोणत्या स्वरूपाचे आहेत बघा? धार्मिक नाहीत, राजकीय स्वरूपाचे आरोप आहेत, की जेणेकरून आता रोमी सरकारने देखील मरणदंडाच्या शिक्षेवरती शिक्कामोर्तब करावा. आणि त्यासाठी येशूला पिलातासमोर उभं करण्यात आलेलं. येशूने काय उत्तर दिलं? माझं राज्य ह्या जगाचं नाही, मी राजा आहे हे खरं आहे. ह्याचा अर्थ काय? की माणसाने ह्या जगामध्ये जीवन जगत असताना विसरायचं नसतं, आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे. आपण ह्या पृथ्वी तलावरील फक्त प्रवासी आहोत, रहिवासी नाहीत. एक दिवस हे सगळं सोडून आपल्याला जायचं आहे, त्याची जाणीव माणसाने सतत ठेवायची. आणि येशूला शेवटी क्रुसावर खेळण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर सुरू झाला एक प्रवास, की ज्या प्रवासामध्ये संपूर्ण निसर्ग सहभागी झालेला. माणसाला लाज वाटेल अशा प्रकारचे उद्गार त्या निसर्गाकडून पडत होते बाहेर,
की ज्या पिलाताच्या न्यायासनासमोर येशूला उभं करण्यात आलेलं होतं, ते न्यायासन जर बोलू लागलं असतं तर त्याने काय सांगितलं असतं की माझ्यासमोर असे बरेच गुन्हेगार उभे करण्यात आले होते, पण हा गुन्हेगार वेगळा दिसतो. किंवा क्रूस त्याच्या खांद्यावर देण्यात आला होता, तेव्हा तो क्रूस काय बोललेला असेल की असे बरेच क्रूस वाहणारे गुन्हेगार आम्ही पाहिलेले आहेत, पण हा गुन्हेगार वेगळा दिसतो. आम्ही केवढे भाग्यवान की ह्या माझ्या क्रूसावर त्याला आता खेळण्यात येणार आहे. त्या क्रूसाने केवढा आनंद व्यक्त केला असेल. भूमीवर पडल्यानंतर त्या भूमीची माती जी आहे, दगडगोटे आहे, धूळ माती आहे, केवढी धन्य झाली असेल. माऊलीची आणि त्याची जी नजरानजर झालेली आहे, त्या नजरानजरेमध्ये काय दडलेलं होतं? 2 आज्ञाधारक पिता माता आणि पुत्राची कसोटी, अध्यात्माची अग्निपरीक्षा दुःखाच्या भट्टीमध्ये तावून सुलाखून निघाल्यानंतर होत असते, ते तर तिथे घडत होतं. आणि मग शिमोन सिरेनिकर ह्याच्या खांद्यावरती क्रूस देण्यात आला, परंतु येशूला फटके मारण्याचं काम सुरू राहिलं. म्हणून जर तो चाबूक बोलायला लागला तर तो काय सांगेल? वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. आत्ता सुंदर असं गायन, सुंदर असं आपल्या मुलीने इथे सादर केलेलं आहे. काय नक्की तिथे दडलेलं आहे? तो रुमाल जर आज बोलू लागला असता, त्याने काय सांगितलं असतं की मी नुसता उभ्या आडव्या धाग्यांचा एक रुमाल, पण केवढा मोठा भाग्यवान, परमेश्वराचा मुख माझ्यावरती उमटलं. तसं तुमच्या काळजावरती त्याचं मुख उमटू शकतं का? त्यासाठी तुमच्या काळजाचा रुमाल तयार करून दुःखितांचे अश्रू पुसण्याची तयारी तुमची आहे का? असं आपल्याला ही क्रूसाची वाट शिकवते. जेरुसलेमच्या स्त्रिया त्यांचे हुंदके ऐकू येतात, तेव्हा ती जमीन बोलू लागते की अशा प्रकारचे हुंदके आमच्यावरती पडले, आम्ही धन्य झालो. कारण कुठेतरी त्या स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची ती दुर्दशा पाहून दया आली. परंतु येशूने किती सुंदर असा अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे बघा. कशासाठी अश्रू ढाळायचे? नुसते दुःखासाठी अश्रू ढाळायचे नाहीत, पश्चातापाचे अश्रू ढाळायचे. तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा, म्हणजे आपण पश्चाताप केला पाहिजे. आणि मग येशूची वस्त्रे बोलू लागली तर काय सांगतील? ते 3 खेळे बोलू लागले तर काय सांगतील? ते कालवारीची टेकडी बोलायला लागली तर काय सांगेल? पवित्र मरीची वेंग बोलायला लागली तर काय सांगेल? ते थडगं जर बोलायला लागलं तर काय सांगेल? नुसता विचार करून बघा. त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्रश्नाची उत्तरं सापडतील. आपण कितपत प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी एकरूप झालेलो आहोत, माणसाने तपासून पाहिजे. हा संपूर्ण आठवडा त्या दुःख सहनावरती चिंतन होत राहणार आहे. लवकरच आपण पवित्र त्रिदिनामध्ये प्रवेश करणार आहोत. त्या त्रिदिनामध्ये एक महत्त्वाचा संदेश दडलेला आहे. काय नक्की होणार आहे बघा. पवित्र गुरुवारी संध्याकाळी आपण प्रभू भोजनाचा विधी साजरा करणार आहोत. सुरुवात होणार आहे प्रवेश गीताने, परंतु त्या विधीच्या शेवटी अंतिम गीत नाही आहे. शांतपणे ख्रिस्त शरीर दुसरी विश्राम वेदीवरती हलवलं जातं, तिथे अंतिम गीत नाही आहे. दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेच्या दिवशी आपण येतो, प्रवेश गीत नाही आहे. शांतपणे खटखटी वाजत असते आणि धर्मगुरू लोटांगण घालत असतात शांततेमध्ये, आणि त्याला शेवटी अंतिम गीत नाही आहे. नंतर आपण येशूचा मृतदेह क्रूसावरून खाली काढत असतो तेव्हा गाणी गात असतो. ती अंतिम गीतं नाही आहेत. विधी तिकडेच संपलेला असतो. तिसऱ्या दिवशी शनिवारी रात्री आपण परत येतो, परत एकदा प्रवेश गीत नाही आहे. सगळीकडे काळोख, आणि मग अग्नीला आशीर्वाद पासून सुरुवात होते, पण शेवटी अंतिम गीत गायलं जात असतं, एकच करू पुकार. सुरुवात कुठे झाली होती? गुरुवारी संध्याकाळी प्रवेश गीताने. शेवट कधी झालेला आहे? ईस्टरच्या रात्री अंतिम गीताने. 3 दिवसांचा विधी, पण जणू काही एकच घटना. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान काय शिकवतं? जीवनामधील आनंदाची, गौरवाची आणि दुःखाची घटना असे तुकडे बघायचे नसतात, एकत्रितपणे बघायचं. दुःख येईल त्यावेळेला गौरवाची आठवण करायची. गौरव असेल तेव्हा आपले हातपाय मातीचे आहे त्याची जाणीव ठेवायची. आनंदाच्या प्रसंगी पुन्हा एकदा आपल्या वाटेला दुःख येऊ शकतं ह्याचं भान ठेवायचं. अशा प्रकारे जेव्हा माणूस जीवन जगायला सुरुवात करतो तेव्हा कोणताही दुःखाचा प्याला
त्याच्या वाटेला आला तरी तो पिण्यास तयार असतो. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आपल्या मुखात असावे लागतात. बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.